अय्यो! प्रेमात हेही असतं? हो, तेही असतं. शुभ अश्विका, बट आय 120. तर शुभ विचारतो, "काय कसली कमी?" तर अश्विका बोलते, "माझी कमी आहे बेबी. मी असायला हवं होतं त्याच्या आत. मग तर काय ना पाणी ना पाऊस. बाहेर काय चाललंय काही कळलंच नसतं." तर शुभ बोलतो, "बापरे अश्विका, फुल ऑन मूडमध्येच आहेस वाटतं. मला वाटलं थोडी कमी झाली असेल." असंच बोलत राहिलो तर इथेच सुरू करशील की काय तुझा एक्स्ट्रीम रोमॅन्स. तर अश्विका बोलते, "ए चल पागल, काय पण काय? कुठेही सुरू व्हायला तू नाहीये मी. कळलं ना?" तर शुभ बोलतो, "बरं, बरं. चल ठीक आहे. भेटू इव्हनिंगला. मूव्ही जायचं आहे ना?" "हां, हां. जायचं आहे." तर अश्विका बोलते, "हो, ठीक आहे. चालेल. नीट जा. लव्ह यू. टेक केअर आणि पोहोचला की मेसेज कर." तर शुभ बोलतो, "हो. आणि तू पण मेसेज कर. टेक केअर. लव्ह यू स्वीटहार्ट." दोघेही ऑफिसला जातात आणि तसंच अश्विका मेसेज करते. पण शुभ रेनकोट काढत असताना नुपूर पोहोचते ऑफिसला. ओह माय गॉड! आता यांचं दोघांचं बोलणं सुरू होईल की काय? आणि लगेच शुभ जवळ येऊन बोलायला लागते, की फायनली आले मी वेळेत ऑफिसला. तर शुभ बोलतो, "छान झालं." आणि नुपूर, "तू एखादा चांगला मुलगा बघून रिलेशन वगैरे का नाही ठेवत? आय मीन दिसायला इतकी सुंदर, इतकी हुशार आहेस, मग काय अडचण आहे? काय त्रास आहे?" तर नुपूर बोलते, "अडचण तू आहेस. आय मीन तू माझ्या मनात असा बसला आहेस, ज्याबद्दल मी काही बोलूच नाही शकत. आय मीन तुला विसरता येत नाहीये मला. तुला सांगू? आता मी गावी गेली होती ना, तर तिकडे पण सतत तुझी आठवण यायची. आय मीन मी स्वतः विचारात पडली, की याला बोलत नाहीये मी आणि इतक्या लांब येऊन आहे, तरी मला का इतकी आठवण येत असेल? पण उत्तर तर मिळालं नाही, पण आठवण वाढतच गेली आणि त्यानंतर घरी चिड व्हायला लागली. जाऊ दे सोड, चल आज जाऊ. तर शुभला येतो इतक्यात अश्विकाचा कॉल. ओहो! शुभ तसंच बघतो आणि रिसीव्ह करतो. तर अश्विका विचारते, "तू काय अजून ऑफिस पोहोचला नाही का?" तर शुभ बोलतो, "अगं हो, पोहोचलो, पण ते रेनकोट वगैरे काढायचं होतं ना, म्हणून थोडं लेट झालं मेसेज करायला." तर अश्विका बोलते, "तरी भरपूर वेळ झालाय बेबी. जा लवकर आज जा आणि लॉग इन कर." तर इतक्यात नुपूर येऊन बोलते शुभला, "चल ना शुभ, किती वेळ? मला थोडी हेल्प कर ना. ॲक्चुअली मी ज्या क्लायंटचं काम करत होती ना, तेच विसरली. सो प्लीज थोडी मदत कर त्यात माझी." तर हे सर्व ऐकताच अश्विका बोलते, "ही नुपूर होती ना शुभ? बघ ही अजून तेच करत आहे." तर शुभ बोलतो, "अश्विका प्लीज शांत हो. बोलतो मी तिच्याशी परत आणि तू नको एवढं ओव्हरथिंक करू प्लीज." तर अश्विका बोलते, "माझं डोकं काम करणार नाहीये, इतकं ओव्हरथिंकिंगमध्ये गेलाय. कळलं का? तुला माहीत असताना देखील मला सांगितलं नाही की ती आली आहे आणि आय थिंक तिच्यामुळेच तू मला ऑफिस पोहोचला असा मेसेज पण नाही केला. बरोबर ना?" तर शुभ बोलतो, "अरे यार बेबी असं काही नाहीये. प्लीज शांत हो ना तू." तर अश्विका बोलते, "माझा कॉल सुरू ठेव आणि तिला जी मदत हवी आहे ती कर चल." तर शुभ बोलतो, "अगं पण असं कोणी बघितलं तर ओरडणार ना मला. कानात इअरबड्स घालून कोणतं काम सुरू आहे वगैरे. मग काय करू बोल? तुझे लाँग हेअर्स आहेत तर इअरबड्स कानात असेल तरी कोणाला कळणार नाही. हेअर्सने तू कव्हर करून असेल. पण माझं असं नाही आहे ना. मग?" तर अश्विका बोलते, "हां, तर सांग तू तसं, की घरून कॉल आलाय, थोडं महत्त्वाचं होतं म्हणून बोलत आहे. बस बाकी काही नाही." तर शुभ ठीक आहे म्हणून कॉल सुरू ठेवूनच आधी आपलं लॉग इन करून घेतो आणि मग नुपूरच्या डेस्कवर जाऊन सांगत असतो. तर नुपूरला ऑलरेडी माहीत असतं, की अश्विकाचा कॉल सुरू आहे. तर तसंच नुपूर एकदम शांतच असते, अगदी सभ्य मुलीसारखी. शुभ सांगत असतो सर्व नुपूरला, तर नुपूर "हो, ओके, ओके" बोलून ऐकत असते. तर अश्विका ऐकून बोलते, "बघ, बघ ती ॲक्टिंग बघ तिची. म्हणजे माझा कॉल सुरू आहे म्हणून किती ते दिखावा करायचा ना. पण हेच कॉल सुरू नव्हता तेव्हा अशी बोलत होती, जसं की तू सिंगल आहेस." इतका राग येतो ना मला खरंच, पण जाऊ दे बोलून सगळं इग्नोर करते. पण आता यापुढे मी इग्नोर करणार नाहीये. नेहमी कॉल करत जाणार आहे बघ तू. आणि इअरबड्स कॅरी करायचं म्हणजे करायचंच. कोणताही कारण द्यायचं नाही मला, कळलं का? नाहीतर तुलाही चांगलंच ऐकवणार आहे मी. तर शुभ बोलतो, "तुझं झालं असेल तर लवकर तिला सांगून माझं काम करायला घेऊ का मी?" तर अश्विका बोलते, "हां, ठीक आहे. सांग, सांग." आणि मग शुभ सगळं नीट समजावून सांगून जातो आपल्या डेस्कवर. तर शुभला जाताना नुपूर बोलते, "थँक सर." तर अश्विका एकटंच बोलते, "ए थँक वाली बस कर दिखावा. फक्त माझ्यापुढे सर म्हणून बोलली. बाकी बघितली मी मगाशी. शुभ मला मदत कर हे बोलणं सुरू होतं." हां. तर शुभ हसत बोलतो, की "यार बेबी किती चिडचिड होते तुझी. प्लीज शांत हो ना." तर अश्विका बोलते, "चिडचिड काय असते ना हे तुला भेटूनच दाखवते मी. थांब बेटा तू. खूप जास्त हसायला येतंय ना तुला.
मला असा हर्ट होताना बघून. हेच माझ्या बाबतीत असतं तर बापरे! आतापर्यंत सोबत तरी असता की नाही काय माहिती. हां, हे अगदी खरं आहे. तर शुभ बोलतो, "ठीक आहे, शांत हो आता आणि चल कामात लक्ष दे आणि किती वेळ सुरू ठेवायचं ते ठेव फोन, पण थोडं पाणी पिऊन आता कामात लक्ष देऊ चल." तर अश्विका बोलते, "ठेवणार आहे मी आता फोन. माझी मीटिंग आहे आणि खबरदार त्या मुलीला बोलला फार काही किंवा गप्पा मारत बसला तर. काम कर आणि वेळ असेल तसं मेसेज कॉल कर. जमलं तर बोलेल मी, अदरवाईज सांगून देईल, ठीक आहे? आणि लंच करताना मला कॉल करायचं." तर शुभ बोलतो, "पण बेबी तू मीटिंगमध्ये असेल तर डिस्टर्ब होईल ना उगाच." "मग? मग काय करायचं?" तर अश्विका बोलते, "माझं काम आहे, माझं ऑफिस आहे, माझी मीटिंग आहे. डिस्टर्ब होईल की नाही ते मी बघणार आहे. सो तुला जेवढं सांगितलंय तेवढंच कर तू." तर शुभ बोलतो, "ओके बेबी चालेल. अँड सॉरी माझ्यामुळे इतकी चिडचिड झाली तुझी. खरंच सॉरी." तर रशिका ठीक आहे बोलते आणि मग कॉल कट करून दोघेही कामात बिझी असतात. आणि मग काही वेळाने नुपूर येते शुभजवळ आणि बोलते, की "आज मला घरी सोडशील का? बाहेर खूप पावसाचं वातावरण आहे ना, सो मला एकटीला भीती वाटत आहे खूप." बापरे! काय होईल शुभ नुपूर? शुभ बोलतो, "मी कामात आहे नुपूर, उगाच मला चिड करायला लावू नको असलं काहीतरी विचारून बोलून आणि प्लीज तुला सगळं माहिती आहे, सांगून आहे मी, तरी तुझं तेच सुरू आहे. नक्की हे सर्व करून तुला काय भेटणार आहे?" तर हे सर्व ऐकून नुपूरच्या डोळ्यात पाणी येतं आणि तसंच आपल्या डेस्कवर जाऊन बसते आणि मग शुभ विचार करतो, की जेवढं ह्याच्यापासून लांब असेल मी तेवढं बरं असेल. कारण हिला काही बोलणं पण चुकीचं आहे. कारण टचकन डोळ्यात पाणी येतं. सो काय बोलणार आहे मी तिला? काही वेळाने अश्विका कॉल करते आणि शुभला विचारते, की "जेवण करायचं नाहीये का? अजून पण कामात आहेस का?" तर शुभ बोलतो, "हो बेबी, 2 बेल करायचे आहे. मग झालं लंच करू आपण." तर अश्विका बोलते, "ठीक आहे, थांबते मी मग. आणि बाय द वे, ती परत काही बोलली का तुला?" तर शुभ बोलतो, "हो." तर मी तिला डायरेक्ट म्हटलं, की "तिला सर्व माहीत असताना पण हे सर्व कशासाठी करत आहेस?" तर ती काही बोलली नाही, पण तिच्या डोळ्यात पाणी आलं आणि तसंच ती निघून गेली आपल्या डेस्कवर आणि मला वाटतं ती पूर्ण ट्राय करणार आहे आता मूव्ह ऑन व्हायचं. व्हिच इस अ गुड फॉर हर. तर अश्विका बोलते, "जाऊ दे सोड, बघू तिला नंतर. तू कर ते काम आणि चल बस जेवायला." आणि मग 10 मिनिटांनी दोघेही आपापल्या ऑफिसमध्ये जेवायला बसतात, एकमेकांना कॉलवर बोलत. तर अश्विका विचारते, "बाय द वे मला एक सांग, तुला कधी नुपूरबद्दल काही वाटलं का? सॉफ्ट कॉर्नर आहे का तुला?" बिकॉज तसं बघतो म्हटलं तर तिच्यामध्ये काहीच कमी नाहीये. दिसायला पण सुंदर आहे, हेअर्स पण लाँग आहे, त्यात कपडे पण तुला आवडतात ते घालते आणि कोणाला फार काही बोलत नाही. मीन्स तुला हवं तसंच राहते. तर तुला काय वाटतं? प्लीज खरं बोल, मी काही नाही बोलणार आहे. तर शुभ थोडा विचार करतो आणि बोलतो, "हो, म्हणजे वाटतं थोडंफार बिकॉज ती खरंच खूप मनापासून प्रेम करते, असंच वाटतं मला. नाहीतर कोणती मुलगी कशाला घरी आपल्या मम्माला वगैरे शेअर केली असती ना?" तर अशी विचारते, "काय? काय शेअर केली होती तिच्या मम्माला?" आय मीन तुझ्यावर प्रेम आहे असं वगैरे शेअर करू नये का? तर शिव बोलतो, "हो वाटतं ती असंच काहीतरी सांगून आहे घरी." तर अशोका शांतपणे सगळं ऐकून घेते आणि त्यानंतर जेवण वगैरे होतं दोघांचंही आणि तसंच कॉल ठेवून कामात बिझी होतात. तर शुभ विचारच करतो, की बापरे! एवढं सगळं ऐकून अशोका शांत कशी बसली? नेक्स्ट पार्ट इज कमिंग सून गाईज. पुढच्या पार्टमध्ये तर काही खरं नाहीये. पार्ट 121 मध्ये बघणार आहे आपण शुभने जो विचार केलाय ते खरं होतं की खोटं? आणि अश्विका नक्की कशी रिएक्ट होईल? आणि मूव्ही प्लॅनचं काय करेल आणि ही पूर्ण सिच्युएशन शुभ कशी हँडल करतो पब्लिक प्लेसवर आणि स्टोरीमध्ये पुन्हा पुढे काय बघायला मिळेल तेही बघू. रायटर आणि एडिटर शुभ वासेकर.